मी स्वप्नील, तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधील अवसरी या ठिकाणी, वायळमाळा करारवाडी या ठिकाणी. आता या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नक्की या ठिकाणी आता वातावरण कोणाचं आहे, हवा कोणाची आहे, काय सांगाल? आता जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, विविध उमेदवार आता रिंगणामध्ये आहेत. कोण कोण उमेदवार तुम्हाला भेटायला आले होते या ठिकाणी? उमेदवार सगळेच भेटायला आलेले आहेत. आमच्या वायमाळा करावाडी किंवा अवसरीमध्ये साहेबांच्या उमेदवार आहेत विष्णू काका हिंगे, यांना प्रचंड मताने विजय होईल. का बरं विष्णू काका हिंगेच का? समोरून कारण उमेदवार आहे इथं फक्त साहेब आणि साहेब. वळसे पाटलांनी आमच्या अवसरी गावामध्ये भरपूर असा विकास केलेला आहे. काम केलं विष्णू, आता उमेदवार विष्णू काका हिंगे, पण काकांचं पण काम आहे ना. काका चांगलं काम करतात. हो, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते काम करू शकतील का? हो, त्यांना चांगला अनुभव आहे कामांचा. समोरून देखील चांगला उमेदवार आहे असं वाटत नाही का तुम्हाला? उमेदवार आहे, पण काका एवढं हे नाही. कारण काकांच्या माध्यमातून काय काय कामं झालेत, काय काय विकास झाला? कात्रजमध्ये भरपूर पुराण कामाला लावलं काकांनी. आणि खाल्ल्या अवसरीमध्ये शाळा असेल, रस्त्यांची कामे असेल, तिथे पण काकांचं चांगलं काम आहे. अवसरी बुद्रुक मध्ये एकंदरीत चांगलं काम आहे असं म्हणताय त्यांचं? हो, आम्ही काकांना आणि निलेश टेमकर यांच्या पाठीमागे उभं राहणार, खंबीरपणे उभे राहणार. नवीन चेहऱ्यांना पण संधी दिली पाहिजे असं वाटतं. हे पण नवीन चेहरेच आहे ना. चांगलं काम करतील. हो, चांगलं काम करणार 100%. तुम्ही सर्वजण आता त्यांच्याच पाठीमागे? हो, 100% आम्ही काकांच्या आणि निलेश टेमकर यांच्या पाठीमागे उभे राहणार. तुमचं नाव सांग. माझं नाव किशोर कोंडेबा हिंगे, अवसरी बुद्रुक. आता ही जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची निवडणूक आहे, विविध उमेदवार आहे. कोण कोण उमेदवार आहे सांगता येईल का? या ठिकाणी अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये विष्णू काका हिंगे पाटील आणि पंचायत समितीसाठी निलेश टेमकर हे 2 उमेदवार आहेत. 2 उमेदवार आहे. आणि समोरून कोण उमेदवार सांगता येईल का? समोरचा उमेदवार वरच्या अवसरीचे अभंग म्हणून एक आहेत आणि आमच्या खालच्या अवसरातून कल्याण हिंगे आहेत. कोण चांगलं काम केले आणि कोणत्या माध्यमातून चांगला विकास झाला? खऱ्या अर्थाने नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून खूप सारी कामे या विभागामध्ये झालेली आहेत. त्यांच्याच पायावर पाय ठेवून विष्णू काका हिंगे पाटील खऱ्या अर्थाने अवसरी बुद्रुक गावचा विकास ज्या माणसांनी केला, या माणसालाच वळसे पाटलांनी या ठिकाणी तिकीट दिले. अवसरी बुद्रुकमध्ये आपण जर आलात, अवसरी बुद्रुकमधील प्रत्येक रस्ते असतील, सभा मंडप असतील, तालुक्यामध्ये 1 नंबरची शाळा, विद्या विकास मंदिर आणि जिल्हा परिषद शाळा सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये 1 नंबरची शाळेचा पुरस्कार मिळाला. अशा व्यक्तिमत्वाला या ठिकाणी साहेबांनी तिकीट दिलं आणि त्यांचा विजय या ठिकाणी 100% होणार आहे. संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. समोरून प्रशांत अभंग देखील यांनी चांगलं काम केले असं प्रसाद अभंग यांचं काही काम नाहीये. फक्त आता आपल्याच लोकांनी चर्चा केली, पैसे पैसे, फक्त पैशावर इलेक्शन होत नाही. समाजात जाऊन काम करणाऱ्या माणसालाच समाज या ठिकाणी उचलून धरणार आहे आणि ते विष्णू काका हिंगेच आहेत. पंचायत समितीसाठी समोरून उमेदवार, पंचायत समितीला सुद्धा समोरून उमेदवार जरी असले तरी निलेश टेमकर यांचं काम प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि सर्व समाजामध्ये गाडा मालक म्हणून, आणि त्यांचं काम सुद्धा अवसरी बुद्रुकचं उपसरपंच म्हणून त्यांनी केलेलं काम, भली मोठी ग्रामपंचायत इमारत सुद्धा त्यांच्याच माध्यमातून, त्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, मोठी इमारत तालुक्यातली 1 नंबरची ग्रामपंचायत त्या ठिकाणी त्यांनी बांधलेली आहे. तर नक्कीच काही ग्रामस्थ होते आपल्या समेत. त्यांनी सांगितलं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून चांगला विकास झालेला आहे आणि हे दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असं या ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितले. पाहू येणाऱ्या काळात काय होते ते. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.